हाय. तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये बनवणार आहे कढी पकोडा, पोळ्या आणि राईस. तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. अगदी झटपट कमी साहित्यामध्ये बनवायचं आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये खूप छान लागतं. तर चला आपण रेसिपी बघूया. चलो. तर इथं मी झेप्टोवरून काही थोडं सामान मागवलं होतं, तर त्याच्यामध्ये मी इथं एकदा 10 मिनिटामध्ये हे झेप्टोवरून येतं बघा. झेप्टो आहे, ब्लिंकिट आहे. तर इथं मी आपल्याला कढी बनवण्यासाठी दही मागवलं. टोमॅटो घरातले संपले होते म्हणून टोमॅटो स्वस्त मिळाले, त्याच्यामुळे मग 50 रुपये किलो टोमॅटो मिळाले म्हणून 1 किलो टोमॅटो आणि 20 रुपयाची पावशेर भेंडी असं स्वस्त सामान भेटलं म्हणून थोडंसं मागवलं सामान. तर स्वयंपाक करायच्या आधी मी सर्वात पहिलं भात लावून घेते एका साईडला. तर तांदूळ जे आहे 2 वाटी घेतले, एका पातेल्यामध्ये काढून छान त्याला 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेतले. खडे वगैरे आहेत का ते एकदा चेक करायचं आणि मग स्वच्छ धुवून घ्यायची तांदूळ. एकदा किंवा दोनदा, जास्त वेळ तांदूळ धुवायचे नाहीत. त्याच्यानंतर स्वच्छ पाणी घालायचं. तर 1 ग्लास तांदूळ असेल तर 1 ग्लास पाणी असं प्रमाणात मी घेते. ह्या प्रमाणात घेतलं सम प्रमाणात तर भात चिकटकी होत नाही आणि छानही सुटसुटीत होतो. आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं, अर्धा चमचा चवीनुसार. थोडंसं अर्धा पळीचं तेल घालायचं, म्हणजे छान असा भात सुटसुटीत होतो आणि छानही लागतो चवीला. कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आणि अर्धा लिंबू घालायचं, म्हणजे कुकर खालच्या साईडला काळा होत नाही. हे ते व्हिडिओ आलंच नाही व्हिडिओमध्ये. आणि एका साईडला मी भात लावून घेतला. त्याच्यानंतर लगेचच कणिक मळायला घेतली. कणिक मळत आहे तोपर्यंतच आपल्या भाताच्या शिट्ट्या एका साईडला होत आहेत. इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा शिट्ट्या आपल्या सुरू आहेत भाताच्या. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपला भात बनवून तयार होतो. कणिकही मळून झाली आहे आणि आता आपण कढी बनवणार आहोत. कढी आणि पकोडे होईपर्यंत आपलं कणिक छान मुरल. आणि इथं बघा, इथं मस्त दही वापरलेलं आहे मी. दही खूप छान होतं. दह्याच्या पिशवीमध्ये थोडंसं पाणी मी ओतून घेतलं, थोडंसं हलवून मग ते ह्याच्यामध्ये टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर हे असं मी केलं कारण दही त्याच्यामध्ये भरपूर होतं म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि सर्व दही काढलं. त्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि 1 चमचा मोठा चमचा बेसन घालायचं आणि हे मिश्रण मिक्सरवरती छान असं वाटून घ्यायचं. 2-3 वेळा छान असं दह्याचं ताक आणि बेसन मिक्स होईपर्यंत 2-3 वेळा आणि इथं तांदूळ होतं म्हणून एका साईडला ठेवून घेतला मी. मस्त असं आपलं फिरून झालेलं आहे बघा. इथं ताकाची कढी बनवून ठेवली. त्यासोबतच एका साईडला अशी तयारी करून घेतली. इथं आपला भात झालेला आहे, एका साईडला कणिक मळून झालेला आहे आणि कढीची सुद्धा तयारी मी इथं केली होती एका साईडला. तर चला बघूया कढी कशी बनवायची. तर गॅसवरती मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. जिरं मोहरी छान तडतडून घ्यायची बघा आधी. जिरं मोहरी तडतडल्याशिवाय काही चव लागत नाही कढीला एवढी. त्याच्यामुळे मस्त असं जिरं मोहरी छान तडतडून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे लसूण आणि मिरची. ते सुद्धा छान परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कांदा परतून घ्यायचा. छान लाल होईपर्यंत कांदा मस्त परतून घ्यायचा. लसूण मिरची छान असं मस्त परतून घ्यायचं बघा तेलामध्ये. त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. तो सुद्धा छान लाल होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा. करपवायचा नाही जास्त आणि कच्चाही नाही ठेवायचा. मध्यम असा गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे. थोडासा कच्चा राहिला की मग तो टसटस लागतो ना, त्याच्यामुळे मग ते चांगले लागत नाही कढी. आता कांदा छान लाल परतून झालेला आहे. मऊ झाला की मग त्याच्यामध्ये थोडंसं हळद घालायची, अर्धा चमचा. आणि आपण ताक भरून घेतलेलं आहे कढीसाठी ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त मिक्स करायचं. त्याच्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची, बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर आणि कढीपत्त्याने खूप छान चव येते. त्याच्यानंतर मी घातला आहे अर्धा चमचा, म्हणजे चवीपुरतं थोडीशी साखर घालायची, म्हणजे कढी खूप छान लागते. थोडं मीठ कमी होतं म्हणून पुन्हा थोडंसं मीठ घातलं आणि छान कढीला आता उकळी काढून घेऊया. आपल्याला 5 ते 6 मिनटं कढी छान मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं बघा कुकरमध्ये भात झालेला आहे आपला. छान कुकर साईडला करून घेते आणि इथं बघा छान असा मस्त सुटसुटीत भात झालेला आहे आपला. आणि कढीसुद्धा एका साईडला आपली उकळत आहे साईडला. मस्त 5 ते 7 मिनटं मध्यम गॅसवरती छान शिजवून घ्यायची. आता इथे एका पातेल्यामध्ये मी बेसन, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेले 2 कांदे, त्यामध्ये वरतून 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडासा खाण्याचा सोडा घातला, मीठ चवीनुसार घातलं आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता आपण भज्याचं बॅटर बनवणार आहोत. भज्याचं बॅटर बनवताना जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचं. जास्त पाणी झालं तर भज्यामध्ये तेल जाऊन बसतं, त्याच्यामुळे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं बॅटर बनवून घ्यायचं. कढीची कढई ती साईडला ठेवून घेतली मी. बारीक गॅसवरती कढई आपली होतच आहे. नंतर एका छोट्या कढईमध्ये पुन्हा तेल गरम करून ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर मस्तपैकी अशी आपली गरमागरम भजी मी तळून घेते बघा. भजीसुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती, म्हणजे मध्यम गॅसवरतीच तळायची. आतमध्ये ती कच्ची नाही राहायला पाहिजे आणि एकदम मस्त अशी खरपूस भजी तळून घ्यायची. आता पिल्लूला पण सारखं मध्ये मध्ये बघायला जावं लागतं मला, काय करतो काय खेळतोय नाही का. त्याचा तो गाड्या वगैरे खेळत असतो. त्याला गाड्यांचं खूप म्हणजे कलेक्शन आहे, त्याच्याकडं आवडते. दाखवून मी तुम्हाला एक दिवशी व्हिडिओमध्ये. आणि सायराला पण भूक लागली होती म्हणून सारखं मध्ये मध्ये विचारत होता, झालं का मम्मी. मस्त अशी गोल खरपूस भजी बनवून तयार झाली. आता कढीमध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे मग भज्यांमध्ये मी लाल मिरची पावडर घातलेली आहे.
आता आपलं राईस तयार आहे, कढी तयार आहे आणि आपली भजीसुद्धा तयार आहेत. कणिकसुद्धा छान मग अशी मळली होती, ती छान मुरली आणि लगेच मी पोळ्या लाटायला घेतल्या. पोळ्या लाटताना सुद्धा मी असं मधून तेल लावून घेते आणि छान मस्त गोरगरीत आपल्या पोळ्या लाटून घ्यायच्या. आणि आता आमच्या घरामध्ये कोणाला कढी भात आवडतो, कोणाला कढी पकोडा आवडतो, कोणाला कढी चपाती आवडते. तर असं सर्वच कढी केली की मग हे राईस आणि पोळ्या तर बनवाव्याच लागतात ह्या. त्याच्यामुळं मग म्हटलं आता तुम्हाला पण दाखवावं मी कशी बनवते. तर मस्त अशा गरमागरम आपल्या पोळ्या बनवून तयार आहेत बघा. आतल्या साईडनी पण थोडं तेल लावलं आणि वरच्या साईडनी पण थोडंसं तेल लावतो आपण. मस्त अशा चपात्या होतात बघा, पांढऱ्या शुभ्र गोल चपात्या आणि टम पण फुगतात त्या. तर स्वयंपाक करण्याच्या प्रत्येक गृहिणीची पद्धत वेगवेगळी असते, तशीच माझी सुद्धा आहे. मी दरवेळेस अशाच पद्धतीने कढी बनवते, याच्यामध्ये काही वेगळं घालत नाही. कमी साहित्यामध्ये खूप छान कढी बनते आणि छान नाही टेस्टीही लागते. तर नक्की तुम्ही बनवा एकदा या पद्धतीने आणि मला सांगा कशी लागते ते, कशी झाली आहे ते. तर आता स्वयंपाक झालेला आहे आपला, तर तुम्हाला मी दाखवते स्वयंपाकामध्ये आता कसं मस्त स्वयंपाक तयार झालेला आहे. तर कढी बनवलेली आहे मस्त अशी. त्याच्यानंतर भजी आहे तिथं गरमागरम, कढीला छान टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे. सकाळी थोडीशी इथं शेपूची भाजी केली होती ती आहे, इथं राईस आहे आपला आणि इथं मस्त गरमागरम पोळ्या बनवून तयार आहेत. तर असा मस्त स्वयंपाक झालेला आहे आपला, साधा सिंपल आणि झटकीपट होतो. मिस्टरांनासुद्धा जेवण दिलं इथं. आमच्या आहोंची तर फेवरेट आहे कढी. दुपारच्या टायमाला त्यांना कढी दिली तर खूप आवडीने खातात, कढी भजी दिली तर. आणि त्याच्यानंतर मग लाडू आणि सायराज दोघं पण जेवले, त्यांना व्हिडिओमध्ये नाही घेतलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघंजणं जेवलो. खूप छान झाली ती कढी, एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने. लवकर बनते आणि कमी साहित्यात बनते. तर इथं शापूची भाजी, कढी पकोड्यासुद्धा मी खाल्लं, खूप छान झालं बघा. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्याने दिसत असताना आनंद, खूप छान झालं, मला सुद्धा आवडते खूप. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओला, आता इथंच थांबवते, बाय.